भारतीय रेल्वे म्हणजे आपल्या देशाची लाईफलाईन. रोज लाखो लोक यातून प्रवास करतात आणि हे सगळं चालतं ते आपल्या देशातील भव्य रेल्वे स्टेशन्समुळे. तुम्ही कधी ट्रेनची वाट बघत प्लॅटफॉर्मवर उभे असताना असा विचार केला आहे का की आपल्या देशातलं सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं असेल, जिथे माणसांची नुसती मुंगीसारखी रांग असते, जिथे एकाच वेळी 20-20 गाड्या येऊन थांबतात? जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नेहमीचं स्टेशन खूप मोठं आहे तर थांबा, आजचा हा व्हिडिओ तुमची झोप उडवणार आहे. कारण आज आपण अशा स्टेशनबद्दल बोलणार आहोत ज्यांचा आकार एखाद्या छोट्या शहरा एवढा आहे. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण नंबर 1चं स्टेशन ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये 10व्या नंबरवर येते आंध्र प्रदेशमधलं विजयवाडा जंक्शन. हे नुसतं मोठं स्टेशन नाही, तर ते दक्षिण भारताचं एक अत्यंत महत्त्वाचं प्रवेशद्वार आहे. उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाणाऱ्या बहुतांश गाड्या या स्टेशनवरून जातात, त्यामुळे इथे 24 तास फक्त गाड्यांची ये जा सुरू असते. या स्टेशनवर एकूण 10 मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत. तुम्हाला ऐकून नवल वाटेल, पण रोज इथे 250पेक्षा जास्त गाड्या येतात आणि जातात. रोज लाखो प्रवासी या स्टेशनचा वापर करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाड्या आणि लोकांची गर्दी हाताळण्यासाठी इथलं मॅनेजमेंट खूप स्ट्रॉंग आहे. विजयवाडा शहर तसंही खूप गजबजलेलं आहे आणि हे स्टेशन त्या शहराच्या बरोबर मध्यभागी असल्यामुळे तिथे कायम माणसांचा महापूर पाहायला मिळतो. त्यामुळे तुम्ही कधी साऊथच्या ट्रिपला गेलात तर हे स्टेशन नक्कीच तुमच्या वाटेत येईल. आता 9व्या नंबरवर आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराज जंक्शन, ज्याला आपण आधी अलाहाबाद जंक्शन म्हणून ओळखायचो. या स्टेशनवरही एकूण 10 प्लॅटफॉर्म्स आहेत. पण मित्रांनो, या स्टेशनची खरी परीक्षा असते ती कुंभमेळ्याच्या वेळी. विचार करा, कुंभमेळ्याला देशभरातून कोट्यवधी भाविक इथे येतात आणि त्या सगळ्यांना सुरक्षितपणे हाताळण्याचं काम हे स्टेशन करतं. उत्तर भारतातील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर हे स्टेशन येतं. इथे कायम दिल्ली, बिहार आणि बंगालकडे जाणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी असते. कुंभमेळ्याच्या काळात येथील स्पेशल प्लॅटफॉर्म्स आणि गाड्यांची व्यवस्था केली जाते. या स्टेशनचा पसारा आणि तिथली यंत्रणा खरंच पाहण्यासारखी आहे. लिस्टमध्ये 8व्या नंबरवर आहे आणखी एक यूपीमधलं स्टेशन, ते म्हणजे कानपूर सेंट्रल. मित्रांनो, भारतात फक्त 5 सेंट्रल रेल्वे स्टेशन्स आहेत आणि कानपूर त्यापैकीच एक आहे. या स्टेशनवर देखील 10 मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत. कानपूर हे उत्तर प्रदेशातलं खूप मोठं औद्योगिक शहर आहे. म्हणजे तिथे खूप सारे कारखाने आणि उद्योग आहेत, त्यामुळे तिथे कामासाठी येणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी असते. हे स्टेशन देशातील सर्वात व्यस्त स्टेशनपैकी एक मानलं जातं. रोज जवळपास 300पेक्षा जास्त गाड्यातून पास होतात आणि लाखांवर लोक इथे रोज प्रवास करतात. या स्टेशनची बिल्डिंग खूप जुनी आणि ऐतिहासिक आहे. इंग्रजांच्या काळात बांधलेलं हे स्टेशन आजही अगदी भक्कमपणे उभं आहे आणि संपूर्ण उत्तर भारताला देशाच्या इतर भागांशी जोडण्याचं काम करते. 7व्या नंबरवर आपण चाललोय थेट पश्चिम बंगालमधल्या खडगपूर जंक्शनवर. या स्टेशनवर एकूण 12 प्लॅटफॉर्म्स आहेत. मित्रांनो, या स्टेशनचं खूप भारी वैशिष्ट्य आहे की काही वर्षांपूर्वीपर्यंत जगातला सर्वात लांब प्लॅटफॉर्म याच खडगपूर स्टेशनवर होता. तब्बल 1072 मीटर म्हणजे 1 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा प्लॅटफॉर्म इथे आहे. विचार करा, एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जायला माणसाला घाम फुटेल. हे स्टेशन दक्षिण पूर्व रेल्वेचं खूप मोठं केंद्र आहे. पश्चिम बंगाल, ओडिसा आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या या स्टेशनवर कायमच गर्दी असते. इथला प्लॅटफॉर्म एवढा मोठा आहे की एकाच प्लॅटफॉर्मवर 2-2 मोठ्या एक्सप्रेस गाड्या आरामात उभ्या राहू शकतात. आजही रेल्वेच्या इतिहासात खडगपूरचं नाव खूप आदराने घेतलं जातं. आता 6व्या नंबरवर आहे आपल्या शेजारच्या गुजरात राज्याचं सर्वात मोठं स्टेशन अहमदाबाद जंक्शन. स्थानिक लोक याला कालूपूर रेल्वे स्टेशन असंही म्हणतात. या भव्य स्टेशनवर एकूण 12 प्लॅटफॉर्म्स आहेत. गुजरात हे तसंही व्यापारासाठी प्रसिद्ध असलेलं राज्य आहे आणि अहमदाबाद हे तिथलं सर्वात मोठं शहर. त्यामुळे देशभरातील व्यापारी आणि कामगार रोज या स्टेशनवरून ये जा करत असतात. रोज लाखो लोकांची इथे गर्दी असते. पण मित्रांनो, आता हे स्टेशन अजूनच भारी होणार आहे, कारण मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे आणि अहमदाबाद स्टेशनचं रूप पूर्णपणे बदलून एका आंतरराष्ट्रीय एअरपोर्टसारखं बनवलं जातं. मित्रांनो, 5व्या नंबरवर आहे आपल्या देशाच्या राजधानीचं स्टेशन नवी दिल्ली रेल्वे स्टेशन. या स्टेशनवर एकूण 16 प्लॅटफॉर्म्स आहेत. जरी हे प्लॅटफॉर्मच्या बाबतीत 5व्या नंबरवर असलं तरी गाड्यांच्या आणि प्रवाशांच्या गर्दीच्या बाबतीत हे भारतातलं सर्वात व्यस्त स्टेशन आहे. दररोज इथून तब्बल 350पेक्षा जास्त गाड्या सुटतात आणि 5 लाखाहून जास्त लोक रोज इथे येतात. वंदे भारत असो, राजधानी असो की शताब्दी, देशातल्या सगळ्यात भारी आणि VIP गाड्यांचा हा अड्डा आहे. इथली गर्दी आणि गडबड बघून नवीन माणसे इथे अक्षरशः हरवून जाईल. या स्टेशनवर जगातील सर्वात मोठी रूट रिले इंटरलॉकिंग सिस्टीम आहे, ज्यामुळे एवढ्या सगळ्या गाड्यांचं ट्रॅफिक
न चुकता मॅनेज केलं जातं. हे स्टेशन म्हणजे भारतीय रेल्वेचं अगदी धडधडणारं हृदय आहे. लिस्टमध्ये 4थ्या नंबरवर आहे दक्षिण भारताची शान चेन्नई सेंट्रल. या स्टेशनची बिल्डिंग तुम्ही बघितली तर तुम्ही प्रेमात पडाल. लाल रंगाची ब्रिटिश काळात बांधलेली ही अत्यंत भव्य आणि सुंदर वास्तू आहे. दक्षिण भारतातून उत्तर भारतात किंवा देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जायचं असेल तर चेन्नई सेंट्रलला पर्याय नाही. रोज लाखांहून लोक इथे प्रवास करतात. स्टेशनच्या आतमध्ये एकदम कडक स्वच्छता आणि उत्तम सुविधा पाहायला मिळतात. फक्त तमिळनाडूच नाही तर केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. साऊथ इंडियन सिनेमामध्ये तुम्ही हे स्टेशन खूप वेळा पाहिले असेल. मित्रांनो, आता आपण टॉप 3 मध्ये आलोय आणि 3ऱ्या नंबरवर आहे आपल्या महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे CSMT. या भव्य स्टेशनवर लोकल आणि एक्सप्रेस मिळून एकूण 18 प्लॅटफॉर्म्स आहेत. जुन्या काळात याला व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणायचे. हे फक्त एक रेल्वे स्टेशन नाही तर एक युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. 1887 मध्ये बांधलेली ही बिल्डिंग एवढी सुंदर आहे की मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक याच्यासोबत फोटो काढल्याशिवाय जात नाही. मध्य रेल्वेचं हे मुख्यालय आहे. रोज 30 लाखांपेक्षा जास्त मुंबईकर लोकल ट्रेनने प्रवास करतात. मुंबई कधीच झोपत नाही असं म्हणतात आणि हे स्टेशन त्या जागेपणाचा सर्वात मोठा पुरावा आहे. आता 2ऱ्या नंबरवर आहे पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरातलं सियालदह जंक्शन. मित्रांनो, या स्टेशनवर तब्बल 21 प्लॅटफॉर्म्स आहेत. तुम्हाला वाटेल की 16-18 प्लॅटफॉर्म्स खूप झाले, पण इथे 21 आहेत. हे स्टेशन प्रामुख्याने तिथल्या लोकल म्हणजेच उपनगरीय गाड्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला मुंबईच्या लोकलमध्ये गर्दी वाटते ना? सियालदह स्टेशनवरची गर्दी पाहिली तर तुमचे डोळे पांढरे होतील. रोज जवळपास 12 लाखाहून जास्त प्रवासी इथून प्रवास करतात. सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस इथे तर पाय ठेवायला जागा नसते. स्टेशनचा आकार एवढा मोठा आहे की एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जायला तुम्हाला चांगलाच वेळ लागतो. पूर्व भारतामधील लोकांसाठी हे स्टेशन म्हणजे त्यांच्या रोजच्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि मित्रांनो, फायनली नंबर 1 भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन आहे हावडा जंक्शन. हे देखील पश्चिम बंगालमध्येच आहे. हुगळी नदीच्या काठीवर वसलेल्या या महाकाय स्टेशनवर तब्बल 23 प्लॅटफॉर्म्स आणि 25 ट्रॅक आहेत. आकार, प्लॅटफॉर्मची संख्या आणि एकूणच पसारा या बाबतीत भारतामध्ये या स्टेशनच्या जवळपासही कोणी नाही. विशेष म्हणजे हे भारतातील सर्वात जुन्या स्टेशनपैकी एक आहे जे 1854 मध्ये सुरू झालं होतं. इथून दररोज 100-150 नव्हे तर शेकडो गाड्या सुटतात. रोज 10 लाखांपेक्षा जास्त लोक इथून ये जा करतात. हे स्टेशन इतकं मोठं आहे की नवीन माणूस इथे नक्कीच वाट चुकेल. तर मित्रांनो, ही होती भारतातील सर्वात मोठी 10 रेल्वे स्टेशन. मला खात्री आहे की ही माहिती ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. तुम्ही यातल्या कोणत्या स्टेशनवर आत्तापर्यंत गेला किंवा तुमच्या शहरातलं सर्वात मोठं स्टेशन कोणतं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येकाची कमेंट वाचणार आहे. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भारी भारी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.